चले चल या 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 चल या. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. सगळ्यांना खूप प्रतीक्षा असते की आपण नवीन नवीन ढाबळे दाखवावे आणि लोकांना प्रोत्साहन द्यावं. त्यापैकी आज आपण एक ढाबळ अशी बघणार आहे थोरात साहेबांची, की जे समाजासाठी पण झटतात आणि ते आपल्या घरासाठी पण काम करतात आणि प्लस ते पक्ष्यांची पण तेवढीच काळजी करतात जेवढी समाजाची करतात. त्यांनी त्यांचे पक्षी पण जोपासलेले आहेत आणि त्यांचं घर पण आणि समाजासाठी पण ते कार्य करतात. त्यामुळे हा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा. त्यांचे पक्षीच म्हणजे मोजकेच आहेत पण खूप चांगले आहेत. त्यांना भेटण्याचं कारण हेच आहे की ते सामाजिक कार्य पण करतात आणि प्लस ते पक्षी पण सांभाळतात. त्यांनी पक्ष्यांवरती दुर्लक्ष केलेलं नाही आहे. ते स्वतः पण असतात, त्यांचे मित्र पण मदत करतात आणि खास करून त्यांची मुलगी पण करत होती. तर त्यामुळं आपण आज त्यांचे खास मुलाखत पण घेणार आहे आणि त्यांच्याकडनं दोन शब्द पण म्हणजे काहीतरी माहिती पण घेणार आहे आणि त्यांचे पक्षी पण म्हणून. चला तर मग बघूया थोरात सरांची ही ढाबळ. बघायचं हे आहेत आपले भाऊ. तर आपलं नाव काय पूर्ण भाऊ? माझं नाव किरण थोरात आहे. थोरात. पुणे शहरात केटी लॉफ्ट म्हणून आपल्या केटी म्हणून खूप जण ओळखतात आपल्याला. आणि काही वर्षापासून आपण एक छंद जोपासलेला आहे कबुतरांचा. तर काही वर्षापूर्वी आपण जोडे आपल्याकडे होते, जोडे किंवा आवेचे ते सगळे जातवांमध्ये होते. पण जातवान हा कबूतर रिअल भेटतो आणि डुब्बाजमध्ये जास्त पुणे शहरात भेटत नाहीये. तर आम्ही ऑदर बाहेर स्टेट मध्ये जाऊन पण आम्ही प्रयत्न केले तो कबूतर आणायचा, पण आमच्याकडून तो शक्य झाला नाही, कारण ती नसल संपत 90% तरी संपत आलेली आहे. त्यानंतर आम्ही आता टोटल जर विचार केला तर आम्ही गिरजल मध्येच आपलं चांगलं बऱ्यापैकी नाव केलेलं आहे. आणि गिरजलचे जोडे आमच्याकडे कमी कमी असता बघता तर 40-45 गिरजल जोडे होते टोटल. हवेला माझ्या घरचे, हवेचे घरचे असे कोण टोटल 150 ते 250 आसपास तरी गिरजल होते. आणि आपला एक केटी मेडिसिन ग्रुप म्हणून एक पुणे शहरात आपला एक लॉन्च केला आपण एक 3-4 वर्षापूर्वी. त्याच्या माध्यमातून आपण खूप जणांचे कबूतर आपण वाचवलेले आहेत, औषध दिलेले आहेत. आणि तो ग्रुपला खूप चांगले चांगले पुणे शहरातले नामांकित बाजीकर पण असू दे, त्यांचं नॉलेज त्यांनी शेअर केलेले आहे. आणि आता सध्या तरी ते ग्रुप आपले भोसरीचे सागर भाऊ मळर हे चालवतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ते चालवतात. कारण आता काय की मला एक सामाजिक कामाची वेळ लागल्यामुळं मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. काम करतो म्हणजे तुम्ही सामाजिक म्हणजे गरिबांसाठी मदत करणे, कोणाचा प्राणी प्रश्न, पाण्याचा प्रश्न असेल, कोणाचा अन्नधान्याचा प्रश्न असेल, कोणा नोकरी धंद्याचा प्रश्न असेल, कुठे अत्याचार झाला असेल, कुठल्या समाजावर काय झाला असेल, या गोष्टीसाठी आपण मदत करतो. आणि माझं ढाबीत कमी आणि पुणे शहर किंवा पुणे शहरच्या बाहेर महाराष्ट्र किंवा असं कुठल्याही राज्यात मला जावं लागतं. कधी कधी 4-4 दिवस 10-10 दिवस मी पुणे शहरात नसतो किंवा माझ्या घरी नसतो. तर मध्ये तरी कारण तरी मी मुंबई ते नागपूर हे 1820 किलोमीटर आम्ही चालत गेलेलो होतो. तुम्ही मला सांगितलं तुम्ही ते. त्याच्या आधी मुंबईला आम्ही 2-3 दिवस होतो. मुख्यमंत्र्यांशी भेट घेणे, काही आपले समाजाचे प्रश्न असेल त्यांना ती सोडवणे, असे खूप कामं असल्यामुळं थोडा टाइम भेटत नाहीये. त्याच्यामुळे आमचे थोडं लक्ष पण जात नाही. त्यामुळे मी आता काय केलेले आहेत, जेवढे जपता येईल तेवढे आपले थोडेसे 20-21 जोडे आपण जपलेले आहेत आणि थोडेफार हवेचे कबूतर ठेवलेले आहेत. बरं बरं, मला एक सांगा, तुमची फॅमिलीचं बॅकग्राऊंड म्हणजे काय? म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये किती जण आहेत आता? आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही 5 जणच आहे फक्त. मी, माझी मिसेस, मला 2 मुलं आहेत. एक मुलगी मोठी 14 वर्षाची, 7 वर्षाचा मुलगा आहे आणि आई एक आहे. बस एवढीच आम्ही फॅमिलीमध्ये 5 जण आहेत. तुम्ही किती वर्षापासून हे करता? म्हणजे कबुतराचा जो शौक आहे तुमचा, जे छंद आहे, तो तुम्ही किती वर्षापासून करता? तसा जर विचार केला तर मी आता खूप नवीनच म्हणायला लागेल या छंदामध्ये 4-5 वर्षापूर्वी. पण आवड लहानपणापासून 2-3 वेळा ढाबही केले मी, मार्केटला असताना केलेले, अप्परमध्ये पण असताना केलेले. आणि जर हा छंद असेल तर माझी 3री पिढी मी आहे. 3री पिढी? हा, 3री पिढी. माझ्या वडिलांची वडरवाडीला ढाबळ होती, भोकळे नगर मध्ये ढाबळ होती, तिथं ते खूप नावच होते. आणि पुणे शहरामध्ये मुरुड बाजीगर त्यांना ओळखत होते, बापजी म्हणून त्यांना खूप त्यांचं नाव चर्चित होतं पहिल्या त्या टायमाला. अच्छा अच्छा. त्याला झाले आता 20-30 वर्षापूर्वीचा आपण एक किस्सा सांगतो. आणि त्याच्या पहिले जर विचार करा तर माझे आजोबा पांडुरंग थोरात हे पण त्याच क्षेत्रामध्ये, त्याच लाईनमध्ये त्यांचे ढाब होते. मला ते सांगायचे की
आम्ही आता जे महानगरपालिका आपण जे बाजार भरतो पूर्वी तो तिथं नसल्यामुळे दुसऱ्या जागे होता. शिवाजीनगरचा जुना एक कोर्ट आहे हा तिकडे होता. हा त्या साईडला होता. ते म्हणायचे की आम्ही एक आणे 2 आणे कबूतर आणणे घेऊन यायचो आणि असं काय ठेवलं ते 2 आणे 3 आणे तो विकून टाकायचो आम्ही. अरे बाप, त्या टाइमला आणे म्हणजे जास्त चालायचं. आणे म्हणजे 4 आण्याच्या पेक्षा कमी पैसे. अरे म्हणजे तुम्ही खूप जुनं झालं तर. तुम्ही झाले त्यांचा छंद होता. आणि आपण हा छंद म्हणजे कसं आहे 99% तर पडणार नव्हतो की असं नाही की काही वाईट आहे म्हणून काही नाहीये, पण आपण असंच आपले काम धंदे आपण शिक्षण पाणी आपण याच्यामध्ये लक्ष नव्हतं. पण लॉकडाऊन मध्ये असं झालं की आपण घरी बसून करणार काय. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे आपण ह्याच्या ढाबीवर जायचं चालू केलं आणि किती जरी केलं तर आपल्या रक्तामध्ये ते कबुतराचं आवड तयारच आहे. त्यामध्ये आम्ही परत निर्णय घेतला आणि चालू केले. तर लॉकडाऊन मध्ये आपले कबूतर आणायचे कसे तर महानगरपालिकेचं कार्ड असल्यामुळे आपल्याला कुठेही जाणं जर थोडं हे भेटलं आपल्याला सिक्युरिटी आहे. तर मग आपण जाऊन आणायचो ते कबूतर आणि त्या काळामध्ये आपण दुकानं चालू करून एवढी आपण मोठी ढाबळ बांधली. जवळपास आपण एक 70-80 हजारच्या वर आपण खर्च केला ढाबेला. आणि मग बाकीचे मग बेंगलोरला जाऊन तिथं 2-4 जोडे आणले. बेंगलोरला जाऊन सुद्धा आणले. कलकत्त्याला पण फिरायला गेलो तिथनं मग आम्ही जोडे आणले. म्हणजे माझं मार्केट जसं फिरायचं म्हणजे की मी दिल्लीला फिरलोय, मुंबईचं मार्केट फिरलोय, कलकत्त्याचंही फिरलोय आणि बेंगलोर आणि चेन्नईचंही मार्केट फिरलेलं आहे. कारण आपल्याला फिरण्याचा एक आवड छंद होता पहिल्यापासून. म्हणजे तुम्ही कबुतरासाठी पण फिरणं झालं आणि स्वतःसाठी फिरणं झालं. कर्नाटक भागातनं पण आपण कबूतर आणलेले होते. आपण एक छंद हा खूप चांगला जोपासला होता. आजही तो प्रयत्न करतोय आपण चालू ठेवायचा. पण कधी काय होते की सामाजिक काम असल्यामुळे आपल्याला 2-2 दिवस 4-4 दिवस आउट ऑफ पुणे जायला लागतं, आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा जायला लागते. त्यामुळे थोडं कधीच हा थोडं दुर्लक्ष होते. पण तुम्ही त्यासाठी आपले मित्र लोक ठेवलेलेच आणि घरचे पण काहीतरी सांभाळतात वाटते. करतात ते सध्या तरी ठेवला हा शब्द तरी नाही म्हणलं तरी चालेल. कारण ते स्वतःचा सगळा छंद आपला जो आहे कबुतरांचा त्यांनाही खूप आवड आहे. आज नाही म्हणता सकाळी पहाटे सुद्धा ते सेंगूर रोडवरून सकाळी 7 वाजता 6:30 ते 7 वाजेमध्ये इथे येतात. अरे बापरे. हा आणि एवढं करून 2-3 तासाची हवा करून जोड्यांचं लक्ष देऊन ते 9-9:30 ते 10च्या सुमारास परत आपल्या कामाला जातात मार्गी लागतात. तो रोजचं डेली रुटीन येणे आणि रोजचं जाणे हे त्यांच्या एक सवयचा भागच झालेला आहे त्यांचा. कारण ते करायचं भाग काय की त्यांना एक आवड आहे. तिथं करणार की आपल्याच घरातले त्यामुळे ते तिथं करत नाही की आपल्या घरात असल्यामुळे ते रोज डेली येतात डेली जातात असा विषय हा. घरातलं कोण सांभाळतो तुमच्या नंतर घरातलं आणि या मुलांनंतर माझी मुलगी सांभाळते. मुलगी सांभाळते. 14 वर्षाची. तिला खूप माहिती आहे. फक्त नाव जर थोडी डचकते पण तिला सगळं माहिती आहे. औषध कुठलं द्यायचंय, कुठला कबूतर बंद करायचा, कुठल्या जोड्यांना लावलेले काय झालं तर तिला माहिती आहे. की मी नसलं तर तिला सांगितलं की माझ्या मुलीला की सही असं समोर जाऊन हे करायचं. ती टोटली जाऊन लक्ष देते आणि संध्याकाळच्या रोज डेली संध्याकाळी ती ढाबळ बंद करते. का बोल कबुतरांचं धान्य पाणी वगैरे सगळं ती संध्याकाळच्या देते आणि तीच बंद करते. कारण काय होते की आपण एकदा घर सोडलं की संध्याकाळी घरी आपल्या यायचा टाइम फिक्स नाहीये. आजकाल लोकांची दगदग खूप वाढलेली, कामावरती लक्ष देणं, पक्ष्यांवरती जरा थोडंफार कमी होतं. पण तुम्ही त्याचं नियोजन पण चांगले केलेलं आहे. त्यांच्यावरती लक्ष ठेवणारे तुमचे घरचे पण आहेत, तुमचे मित्रमंडळी पण आहेत आणि तुम्ही काम धंदा पण सांभाळता आणि हे पण करताय. म्हणजे ते खूप महत्वाचं आहे. काही जण काय करतात, शौक करतात, हाऊस पूर्ण करतात, पण ते पूर्ण नेत नाही, कंटिन्यू ठेवत नाही की हा माझे एवढे पक्षी झालेत आता मी आता बस करतो, मी परत नाही करणार आहे ते. पण तुम्ही ते जोपासताय, याला लय महत्व आहे ते. कारण कबूतर बाजी हा एक छंद जगाचा सगळ्यात वेगळा छंद आहे. जो प्राण्यांचा म्हणजे कुठलाही प्राणी असो, तुम्ही कुठलाही प्राणी घ्या, तुम्ही त्याचा छंद जपवाच. कारण आपण बाहेर काय जगात काय चाललंय काय नाही, आपल्या काय दुःख असेल तुम्ही क्षणाभरात तुम्ही ते विसरून जाचाल. क्षणाभरात तुम्ही त्यांच्यामध्ये थोडा तुमचा लागलेला असतो. तुमचं पूर्ण लक्ष सगळं केंद्रित कबुतराकडे असेल किंवा तुमच्या अन्य कुठल्या प्राण्यांकडे असेल. त्यामुळे तुमचं बाहेर काय चाललंय किंवा तुम्हाला काय त्रास असेल, तुम्ही तो 10-15 मिनिटं किंवा 1 तास किंवा तुमचा काय कालावधी जो असतो तो कालावधी पूर्णपणे तुमचा स्ट्रेस निघून जातो. इतकं फ्रेश माइंड होते. आता आमचा डेली सकाळचा रुटीन हा पुणे शहरात जरी म्हणलं तरी खूप जणांचा डेली सकाळचा रुटीन आहे. तर त्यांनाही चांगले एवढे फ्रेश होते की सकाळी हवा केली, काही धरपकड झाली, आपले कबूतर गेले की आपल्या मार्गी कामाला आपली ढाबं बंद करतात, आपल्या मार्गी कामाला जातात. आता बघायचं म्हणलं की सध्या तरी आमची बाहेर हवा चालूच आहे. हो चालूच. हा तर आपले इथले खूप मित्र आमचे आता बिबटले जोरा लॉक म्हणून एक आहे, तो सुद्धा आपले रोज कबूतर आमच्या डेली अप्पर मध्ये जातात. आमचे कबूतर तिकडे जातात. तणकोडचे वांगे म्हणून एक बाजीगर चांगलेच नाव दिले ते एक आहे.
आमच्या इथं रावसाहेब भिशे म्हणून आहेत, सुरेश टोनपे म्हणून आहेत, यांच्या आमच्या कंटिन्यू लढती चालू आहेत सकाळच्याला. एक लढत घेणं आणि देणं ह्यात खूप एक मजा वेगळी असते. एक लढत म्हणजे असं आहे की आपल्याला ते एक लढत कशी असते की एक मैत्रीपूर्वक लढत असल्यासोबत एक खूप जोश होतो. आता हे बघा तुम्ही कालवा चालूच आहे बाहेर, आता हे कबूतर आपल्या बघा जातात दणकोडीपर्यंत जातात, सकाळी मागे कोंड्यात जातात, तिथले काही आपल्या इथे येतात, बेबाडची पण येतात. असं एक आपण एक चांगला 1 तास 2 तास एक मनोरंजन जरी म्हणलं तरी सगळ्यांना माहिती आहे. आणि सकाळी आपला एक अलार्म चालू झालेलाच आहे की सकाळी 7ला या आले, त्यांचा शिट्ट्या त्यांचा आवाज आणि आम्ही जाग येते आम्हाला, तुमच्यामुळे आम्हाला लवकर जाग येते आणि आमच्या कामाचं आम्हाला लक्ष राहते. त्यामुळे ते एक जमत. आणि आता पूर्वीसारखं राहिलं नाही, पहिले सगळं भांडणं किंवा गिरगिरी हे खूप राहिलं नाही, कारण आता जर ढाबे खूप झालेत आणि स्टँडर्ड झालेत. तो आपला एक छंद पण जोपासतो आणि त्या मागे लढत झाली का चालतंय, ठीक आहे, लढत पण झालेली आहे, ती पण चालू आहे बाहेर लढत चालू आहे आणि आपण इथं यांची माहिती घेतोय सगळी इथे, आणि ते त्यांचं काम करतायत आणि आपण इथं आपलं करतोय, त्यांना काही डिस्टर्ब नाही करते. मेन म्हणजे कसं आहे, आजकाल ना लढत करतात मुलं, चांगली करतात आणि एकमेकांना समजून घेतात. आता पहिल्यासारखं नाही, लढत केलं पहिले कबूतर एकमेकांची आली तर भांडणं खूप व्हायची, पण आता सगळ्या म्हणजे पक्षीप्रेमींनी हे ठरवलेलं की भांडणं करायची नाही, गेला तर गेला, परत येतो, परत जातात, आपले जातात, त्यांचे येतात, ते होतच राहणार आहे. ते एक परंपरा असल्यागतच झालेलं आहे. आज तुमचे गेला, त्यांचे 2 आले, असं चालूच राहणार आहे. पण आता पहिल्यासारखं नाही. पहिलेच लोक म्हणायचे की खूप भांडणं होतात, कबूतर ठेवू नका, याचं शोक चांगलं नाही, खूप याची मारामारी होती, कोण खुन्नस खातं, कोण राग करतो. पण आता ते मला जाणवत नाहीये. मी जेवढ्यांचं जातो ना तेवढे जणांनी बघितलेले नावं घेतात की यांचे पक्षी चांगले, त्यांचे पक्षी चांगले आहेत, आपल्या लढती होतात, हे होतात, पण भांडणाचा विषय कधी कोणाचा येत नाही. पूर्वी कसे झाबळी बाथरूमवर असायची, आपल्या मोकळ्या जागेत असायची, महानगरपालिकेच्या जागेत असायची, त्यामध्ये वाद विवाद खूप व्हायचे. आता काय झालं की भरपूर परिस्थिती चांगली सुधारलेली आहे, त्यामुळे त्याचे ढाबे आपल्या घरावर असते आणि घरावर असल्यामुळे कोण बाहेरचं शिकत येत नाही. आणि 90% जणांनी आपल्या स्वतःच्या ढाबेमध्ये कॅमेरे वगैरे लावलेले आहेत. काही जण आपले ढाबे येतात जातात, त्यांना सगळं माहिती आहे आपलं काय चाललंय काय नाही चाललेलं. तेव्हा भांडणाचा हा निर्णय जास्त करून होतच नाही, कारण तो मला माहिती आहे की आज जरी आपला पडला असेल तो परत येऊ शकतो किंवा आज त्याचा उद्या आपण त्याचं पकडायचं आहे, तो परत त्या दिशेने परत हाकलतो कबूतर. बरोबर. त्यामुळे तो लढत आणि भांडणं किंवा समोरच्याला प्रयत्न करतो, बाबा चला देतो का तू, ठीक आहे, काय असेल ते 2000 3000 किंवा 1000 त्याची किंमत त्याची प्राइस तो देऊन टाकतो. त्याच्यामुळे ते भांडणं हा निर्माण खूप म्हणजे म्हणतो 99% जर कमी झालेली. बाजार एवढा मोठा भरतो, तिथेही कुणी भांडणं वगैरे कोण करत नाहीये. तिथे याच्यात एकामेकाचे कबूतर तुझा काय प्राइस असेल, कोण कमी मागते, कोण जास्त प्राइस नाही मागते, कोण नाराज होत नाही, ज्याला थोडं वाटतं की थोडं फील कमी होते की बाबा आता काय इंटरव्ह्यू घ्यायचं का आम्ही. चला बोला. आपल्याकडं खास करून कोणत्या प्रकारचे आहेत सगळ्यात जास्त? माझ्याकडे सर्वत्र साधारण विचार केला तर गिरजल जात, म्हणजे रेसर उमर मध्ये गिरजल जात म्हणून एक आहे. टोटल मी तो जो सगळे कबूतर तेच आहेत, जवळपास 150 ते 200च्या आसपास माझ्याकडे गिरजल होते. आता असं एक साधारणपणे 100च्या आसपास माझ्याकडे गिरजल आहेत आणि टोटल गिरजल होते. आता तरी थोडा बाहेरचा कलर भरलाय. आता टोटल म्हणजे टोटल गिरजल, माझे घरचे सुद्धा गिरजल होते, घरचे पट्टे सुद्धा गिरजल होते, हवेमध्ये घरच्या महादेव सुद्धा गिरजल होते आणि जोड्यावर सुद्धा गिरजल तुम्ही बघू शकता. जोडे मी आता लावलेले आहेत ते सुद्धा गिरजल मध्ये जोडे आहेत. आणि तरी बाहेर एक मेलमनचा जोडा होता, मित्राला त्याची माझी दिली, तो नर राहिलाय. तो एक नर मी 8-9 हजार रुपये विकत घेतलेला. काय जोडा असेल की तो 9-9 हजार 10-10 हजार 15 हजार पण जोड घेतलेले ते सुद्धा माझ्याकडे आहेत. आणि तुम्ही म्हणजे गिरजलच लावता? हो, गिरजल लावतो. आपण काय करतो, गिरजला लावतो आणि चांगल्या क्वालिटीचा लावतो. कारण काय होते, बरोबर बघितलं की मी गिरजला नाही माझे लावणार किंवा काही वेगळा कलर लावणार, कुठला वाटलं गिरजल आणि काही वेगळे कलर काढतात. आपण नाही, आपण गिरजल लावतो, सेफला सेफ बघूनच आणि रास बघूनच आपण ते जोडे लावलेले. काय उद्देश काय, म्हणजे असं काय उद्देश नाही. आता आपला तर उद्देश असा आहे की आपल्याला एक छंद आहे की माझ्या डाबीवर कोण आलं तर आपण म्हणतो अरे यार ह्याचे कबूतर खूप चांगले आहेत किंवा अरे चांगला कलर ह्याच्याकडे, असं ते एक जोपासचा जो प्रयत्न असतो ना तो आपण केलेला आहे. कारण काय होते की आपल्याकडे क्वालिटी काय आहे हे पण समोरच्या समजले पाहिजे ना. आपण ते भरपूर जण पुण्यात असेच की आपल्याकडे क्वालिटी काय आहे, त्या क्वालिटीनुसार ते जोडे बनवतात आणि त्या जोड्यानुसार आपले घरचे पट्टे काढतात. क्वालिटी मेन आहे, क्वालिटी मेन ते जप हे करा. कारण तुम्ही क्वालिटी जपतात तर तुमच्याकडे
याची मागणी पण चांगली असते, मागणी मागणी चांगली असते. आता माझ्याकडे कबूतर खूप लांब लांब मी विकलेले आहेत. हो हा. कुठपर्यंत विकलेले आहेत आता? फार आउट ऑफ महाराष्ट्र पण सुद्धा विकलेले आहेत. हा असे कबूतर आपल्याला माहिती आहे. काही मी ऑनलाईन पण टाकतो, माझ्याकडे सगळे ऑनलाईन ग्रुप आहेत. ऑप्शन ऑप्शनची सगळे टोटल ऑप्शनचे ग्रुप आहे 12-15 सगळे. मी त्याच्यावर पण द्यायचो विकायला. कधी कोणी मी कधी दिलं नाही दिले पण मी माझ्या मित्रांना सांगायचो की तुम्हाला टाइम भेटतोय, तुम्ही टाका, तुम्ही विका, ते एक 4 काय राहायचं ते तुमच्याकडे ठेवा, बाकीचे मला द्या पाठवून म्हणायचो. आता तेच करतो मी. पूर्वी मला जर वाटलं ना की माझ्याकडे ग्रुपला विकायचं नाही, हे माझ्या मित्रांना फोन करून सांगतो, अरे ये ती जोड घे, 5,000 मला दे, बाकीचे येईल ते तुला ठेव. ते भरपूर असते, त्यामुळे ते भरपूर विकलेले आहेत. कारण आपल्याला टाइम भेटत नाही की जायचं आणि विकायचं आणि त्याचे पैसे घ्यायचे. आणि तसा विचार केला तर मी खूप स्वस्तात कबूतर करून दिलेले. तुम्हाला आतापर्यंत असं म्हणजे चांगले वाईट तर भरपूर अनुभव आले असेल, असं कुठला असा एक अनुभव ज्याच्यामुळे तुमचं या पक्ष्यांचं आणि तुमचं कनेक्शन जास्त वाढलं, असं म्हणजे अनुभव असायला असं ना की हा बाबा घरचे असे खूप असे म्हणतात की करू नको, तू आपलं धंद्या पाण्याला बघ, कामावरती बघ, पण तरी देखील असा जीव याच्यामध्ये अडकलेला असतो. तसं तर आलंच नाहीये. घरचं असं आहे की आमच्या घरातली मम्मी महानगरपालिका म्हणून ते म्हणतात की बाबा इकडं तिकडं जाण्यापेक्षा तू घरातच बस, म्हणजे थोडंफार लक्ष दे घरातच. तुझं काम धंदा, तू समाजसेवा करतोस, हे करतो, तुझा छंद आहे, तू झोप म्हणजे काय तू करतोस, तू आनंद आहे. कारण काय होतंय की आजकाल सगळ्या नुसतं जे पैशाचे मागास आहेत. आनंद हा 90% कुणाला मिळत नाहीये. आणि ज्याला भेटतो तो पैसा तोही घेऊन जात नाहीये. अरे वा. त्यामुळे जो आनंद घेता येईल तेवढा आनंद घ्या. जेवढं तुम्हाला फिरताय तेवढं फिरा. जेवढं तुम्हाला वाटलं की मला आज इथं बसून एखादी गोष्ट करायची तो करा. कारण एवढा आनंद भेटतो सकाळचा कुठल्याही प्राण्याचा, एवढा आनंद भेटतो की तो परत एक अस्मरणीय विषय असतो. आता माझ्याकडे काही माझी जोड आहेत काहीच ते मला अजून आठवतात की माझ्याकडे तो जोड होता. बरोबर म्हणतात. अजून पण मला भरपूर जण भेटतात की अरे तुझ्याकडे जोड दिला का रे 4 वर्षापूर्वीचा, 10 वर्षापूर्वीचा विचारतात. अरे तुझ्याकडे ती पट्टीला भारी होते, हाय का देण्याची पट्टी, अरे ती जोडी विकून टाकली गेले. तर त्यांना कधी कसं वाटतं की अरे तू एवढं भारी कशाला विकले, एवढी तुझ्याकडे कबूतर तू चांगले केलेले. आणि कमी वेळामध्ये मी खूप गेलेले. काही जणांना एखादी गोष्ट आणि कबूतर एवढे जमा करत असेल त्यांना आज बरेच वर्ष गेलेले, 10 वर्ष 20 वर्ष गेले. मी अवघ्या 1.5-2 वर्षामध्ये एवढं केलं, खूप पैसे घालवला. चांगलंय. तरी आतापर्यंत किती खर्च झाला असेल तुम्हाला, म्हणजे काय असं जर मोजला आपण गणित पाहिजे, पण जरी गेला असेल तरी साधारण 4-5 लाखाच्या आसपास गेला आपला खर्च. काय छंदाला त्याला किंमत नसते, मोलच नाही त्याला. तुम्हाला लागले तरी कमी. मला एक जोड आवडला होता, असा मित्र होता. आम्ही पहिलं गँगटॉक आणि फॅमिली घेऊन गेलो. मी गँगटॉक, आसाम, गुवाहाटी वगैरे फिरून आलो, नेपाळ वगैरे फिरून आलो. ते त्यांनी कलकत्त्यामध्ये 2-3 दिवस मी राहिलो होतो. तर कलकत्त्यामध्ये एक मार्केट आहे गालिब स्ट्रीट म्हणून काहीतरी, गलीब स्ट्रीट म्हणून काहीतरी मार्केट आहे. तो संडेला सकाळी चालू होतं, संध्याकाळी 5 वाजता बंद होतो. ते मोठं मार्केट आहे. तसंच मी फिरत होतो तर मला जोड आवडली ती ब्लॅक कलरची होमरची जोड होती. तिचं प्राइस पण खूप होती, कमी होती. मला घेऊन यायचं होतं कारण माझ्या 2-3 बॅगा होत्या फॅमिली असल्यामुळं. पण मी ती जोड आणण्यासाठी परत स्वतःच्या खर्चाने मी येणं जाणं माझं नाही ना म्हणतो मी 10-12 हजार रुपये माझं येणं जाणं झालं. आणि जोड अवघी घेतली मी 1,500 रुपयाला. ती जोड घेऊन आलो तिथं. किती 1,500 रुपयाला जोड. 1,500 तुम्ही 10-12 हजार रुपये गेले. दोघं-तिघं मित्र 2-3 जण चहा नाश्ता करत जाणं येणं जाणं. तिथं राहिलो आजचा खर्च. रविवारी मार्केट असते, ट्रेनने आपलं 2 दिवस जाते जायला कलकत्त्याला. म्हणजे आपण पैसा हा घालवतो आपल्या आनंदासाठी घ्यायला. तू आपला पैसा घ्यायला अनुभव भेटतो. बँगलोर आणि चेन्नई म्हणजे एक प्रकारे विचार केला तर सासरवाडीचे बँगलोर चेन्नई. अरे वा. हा, सासरवाडीचे. मग तेव्हा तिकडे जाणे होते. पण एवढं असून सुद्धा मी तिथं जास्त कबूतर आणत नाही. मला म्हणजे आणायला काय आपण खूप आणू शकतो. त्यांनाही सांगितलं की तेही पाठवतात, तिथनं काही पाहिजे का तुम्हाला. पण काय होतं की इथली जी कबूतर आपल्या पुणे शहरात भरपूर जणांनी तिथं जाऊन आणलेले आहेत. आणि काय केलं की पुणे शहरात भरपूर जणांनी आणण्याचं आणि विकायचं दलाली गेली पण केलेली होती. त्यामुळे तिथं रेट काही असं वाढून ठेवलेले आहेत. त्यामुळे आपण काय म्हणतो जाऊन विकत आणण्यापेक्षा इथंच घेतलेलं परवडतं. 2 रुपये जास्त तू घे बाबा असे. पण आपल्या पुण्याच्या कबुतरांना बाहेर जास्त डिमांड येत. सध्या तरी पुण्याचं खूप मार्केट खूप चांगले. चेन्नई आणि हैदराबाद चांगली भाजीघर पुणे खूप चांगली भाजीघर. तुम्ही जर ते वरचा मावाचा पट्टा बघितला किती चांगली भाजीघर त्या साईडला. त्या साईडला आपल्याला जायचंय. आता आपण चॅनल आपली सुरुवातच आहे, पण तरी पण आपण त्या साईडला जाणार आहे.
आहे आणि त्यांची पण लाईन आपण तो दाखवणार आहे. नक्कीच तुम्ही चला, काही जणांचे नंबर पण आहेत माझ्याकडे, तुमची गाडी काढून देतो, त्यांचं बोलणंही करून देतो आणि त्यांची ढाबं सुद्धा तुम्ही बघचाल की काय त्यांचा सेटअप जो असेल तो बनवला असेल तो तुम्ही बघचाल की अरे एखादं घर सुद्धा एवढं सुंदर बांधत नाही, एवढं चांगली चांगली पुणे शहरात आणि बाहेर आउट तेच ना, ऑफ तेच आपल्याला हे दाखवायचंय की लोक किती आवडीने करतात, त्यांना किती जोपास आता आमचाही सेटअप चांगला होणारच आहे पुढच्या टायमाला. हा सगळा नक्की करू ना आपण तो हा एक सगळा सेटअप सोडून फक्त मला अवघी कालावधी काय की माझी जरी जरा 2-3 काम आहेत, जोपर्यंत काम पूर्ण होतं थोडं रिलॅक्स होत नाही तोपर्यंत मला त्या मागे धावपळ करणं गरजेचं आहे. तेच आहे. तुम्हाला आता समाजाचं पण बघायचंय, स्वतःच्या घराकडे पण घरचं बघायचंय आणि पक्षांकडे पण. हे तुमची धावपळ आता ही अशीच चालू राहणार आहे. धावपळ 1-2-3 वर्ष खूप मला स्ट्रगल करायचं आहे. त्यानंतर जेव्हा आपलं थोडं सगळं पोरं काम धंद्या लागले, सगळ्याच व्यवस्थित झालं चालू की मग परत आपलं सेटअप एका करून शेजारचं बांधून लय मोठा चांगला सेटअप चालू करून निवांत आपलं रोज सकाळी 4-5 तास घेऊन बस शांतपणे आपलं करायचं. असंच आपलं एक प्लॅन आहे पुढीलचा. असं चाल मग आपण आता काय करूया, आपण आपले चांगले चांगले जोडे किंवा कबूतर आहे ते बघूया, त्यांची माहिती देऊया. खास करून आपल्याला लोकांना बघायला आवडतात की आपण काय जपलेलं आहे, काय लाईन तयार केलेली आहे, त्याला खूप महत्व आहे. चालतं ना, दाखवू ना आपण. आता माझ्याकडे गिरजाच्या लाईन मध्ये आहेत. हा, एक मिनिट. त्या घरच्यात आता सगळ्या जोड्यावरती टाकलेत. हा पहिला आहे ना तुमचा, म्हणजे काय नाव काय याचं याला? इथं खैरी गिरजल म्हणतात त्याला, खैरी ग्रिजल. गिरजल. दाखव तुम्हाला मी. आता मी महिना हा ऑप्शन मध्ये घेतलेला आपण ऑप्शन मध्ये. हा 9,500 पर्यंत आपण घेतला होता याला. किती? 9,000. हम्म. एक मिनिट. आता हा सांगा बरं याचा, हा कोणता आहे? हा टायगर गिझर मध्ये. टायगर गिझर हा आपण आपल्या एका मित्राकडून घेतला होता. हो, मस्त कलर याचा. हा पण रेसर मध्येच येतो ना? हो सगळे बरोबर. आपली सगळी जेवढी कबूतर आहेत तेवढे सगळे रेसरच आहेत. सगळे टोटल रेसरच आहे आणि टोटल गिरजल मध्येच आहेत. हा लाल भुर्रा म्हणतात. लाल भुरा. हवेला होता. मस्त आहे. हा जरा रिटायर केलेला आता. जा मला पट्टे काढत बसा. म्हणजे आता हा पट्ट्यावरती ठेवलेला आहे हो जोड्यावर ठेवलेलं त्यांना. जोड्यावर. सध्या आमच्याकडे का भुर्रा ह्याला खूप मागणी आहे. याला का बरं? म्हणजे कारण कलर हा जास्त कमी भेटतो आणि कबूतर पण तेवढंच क्वालिटीचा आहे. हा मस्त आहे. हे बाई हा बस शांत. हा कापूस मध्ये आहे. आपण गिरजल मध्ये कापूस. मस्त आहे. आपण छान. हे तुमचे घरचे आहेत ना सगळे? काही घरचे आहेत, काही ऑप्शनचे आहेत. मित्राकडून घेतलेला आहे. मित्राकडून घेतलेला. हा कोणत्या टाईपचा? याला काय म्हणतात? आता ह्याच्यामध्ये तसं विचार करायची खूप नाव होते तयार होतात. याची 2-3 तसंच नाव तयार होतात कारण ह्याचा कलर हे ना वेगळा कलर असल्यामुळे. तुम्हाला आवडलं वाटतं खूप? हो मस्त आहे. पण कोण एकट्यामध्ये म्हणतात. असं कलर जर बघायचं गेलं की माझ्याकडे 1-2च कलर आहे वेगळे वेगळे. नाहीतर माझ्याकडे कलर नाहीये जास्त करून. कलर कापूस मध्ये त्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत ना. हो हे जे तुम्हाला आता दाखवले सगळे नर आहेत मग घरचे बाहेरचे. हे कापूसच्या खाणीतलेच माझे आहेत. हा नर आला एक मोठा. हे आपल्या घरच्या माझे आहेत. काय पंख बघू. तुटले त्यामध्ये तसेच. घरच्या माझे दाखवत तुम्हाला काही जे जोड्यावर सध्या गेलेत. हे आपल्या घरच्या. या घरच्या माझे
मस्त आहेत. बघ जोड्यावर एव्हरी लाईन मध्ये कोणत्या याच्यातला एव्हरील एव्हरी छान आहे. आपण मस्त आहे. त्याला काय म्हणतात? त्याला काही नाही म्हणते, त्याला मादी घरचीच आहे. हा ओके. भरपूर आहे असे दाखवायला गेलं तर आपल्याला आता जोडे खूप आहेत आपल्याकडे. काही कापूस मध्ये आहेत, आपण माहिती काय देतोय कारण की लोकांना प्रकार कळावे आणि कसे कसे नवीन नवीन तयार होत आहेत आणि कसे त्यांना जपतात. आता आपण एक मित्रामध्ये दिला हा याचा हा, ह्याची पट्टी सुद्धा विकली आपण. हा चेन्नईवरून घेतला होता आपण, चेन्नईवरनं ऑप्शन मध्ये घेतलेला. कितीला बसला हा? त्याने मला वाटतं साधारणपणे 5 का 5.5 पर्यंत बसला असेल हा. ओके मस्त आहे. रेसिंगचा होता. आपण रिंग वगैरे काढून टाकली कारण आपलं स्वतःचं नाव ठेवायचं म्हणल्यावर जास्त करून हा काही जण ठेवते सगळं ते, पण आपण नाही ठेवलेले. बसत नाही रेस नाही नाही नाही, तो थांबतच नाही जास्त. हातात बसतच नाही, शांत होतच नाही ते. सध्या कलरवाली हो शिराजी म्हणून आहे. शिराजी. हा आता ही माझी पण अशी की धरपकड केलेली. मस्त आहे. हा. शिराजी धरपकड केलेली माझी हा शेजारचीच आहे, ती पकडली होती. चांगला कलर असल्यामुळे मला जाऊ दोड्यावर टाकू पट्टे काढते. आणि आपल्या हवेतला एक नर होता त्याच्याबरोबर लावली का ती? हा. याचे बच्चे कसे निघतात? आता बघूया, तेच प्रयत्न करण्यासाठी आम्ही लावलेलं जोड. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा लावलेला? पहिला जोड लावला असा की काय निघतोय म्हणून. हा शिराजी येते आणि त्या घरच्या माद्या तरी खूप आहेत, त्या साईडला पण आहेत. बाजारात म्हणजे आपले गिर मित्राकडून घेतलेले विकत नाही का, काही 1-2 कबूतर असे पण ते बाजारात पण घेतलेले आहेत बाजारात ना. ओके ग्रेट. हे आता इथं बाकी पट्टेत. बघूया आवाज. काव्य वाटायचे ना आपल्याला मला लढून घ्यायचे पहिल्या लगेच तोंडावर. वेगळे ठेवलेले. कोण आहे? फोन पे. तर मित्रांनो ही सई आहे, त्यांची मुलगी आहे आणि ही सुद्धा ही ढाबळ त्यांच्या नंतर आणि त्या मित्रांच्या बरोबर ही सांभाळते. म्हणजे ते मित्र जरी नसले तरी ही चांगली या पक्ष्यांची काळजी घेते आणि तिचं कौतुक केलं पाहिजे कारण की वडिलांनी जोपासलेले ती स्वतःहून नेते या पुढं कॅरी ऑन करते. ते मुलीने पहिल्यांदा मी बघते की ढाबळीवरती मुली हे करते, त्यांचं म्हणजे सगळं नियोजन बघता येते, सोडणे, त्यांना दाना पाणी करणे, म्हणजे त्यांची काळजी घेणे, साफसफाई करणे. सई मला एक सांग बरं की तू किती वर्ष झाले करते, म्हणजे केव्हापासून तुला करायला लागली? मी 3-4 वर्ष झालं करते, जेव्हापासनं मला आवड निर्माण झाली. पप्पा करतात, पप्पा रोज येतात तेव्हापासनं. पप्पा धान्य टाकतात, मला करूशी वाटलं त्यामुळे मी तेव्हापासून येते. पप्पांनी पण मला खूप सपोर्ट केलं हे करण्यात, त्यामुळे मी करते. तू आता म्हणजे किती मध्ये येतं? म्हणजे मी 7वी मध्ये आहे. 7वी मध्ये. तुला असं कोण म्हणत नाही का की तू कबूतर का म्हणजे त्यांचं हे का करतेस, काही असं विचारत नाही का कोणी तुला? विचारतात, माझी आवड म्हणून मी करते. तुला असं ऑड नाही वाटत की आपण का करतोय काय नाही, असं फील नाही होत का काही? नाही वाटत. बरं मला एक सांग बरं, हे तुला याच्यापैकी कबूतर कोणती सगळ्यात चांगली आवडतात? मला कागदी आवडतो, परत सिराजी, अजून खूप सारे आहेत पण नावं एवढी लक्षात नाही राहत.
समजा म्हणजे फ्युचर मध्ये तुझ्या पप्पांनी तुला ढाबळ पूर्ण तुझ्या ताब्यात दिलं तर तू नियोजन करू शकते त्यांचं? हो. म्हणजे तुला आता अनुभव आलेला असेल की त्यांना कसं हँडल करायचं, काय दाना पाणी द्यायचा हे तुला माहिती असेल. म्हणजे तू काय काय करते, किती वाजता येते तू यांचं करायला? दुपारी येते, त्यांना पाणी धान्य सगळं सोडून वगैरे जाते. परत जे जे आजारी त्यांना औषध देते खायला, म्हणजे हरभरे असतात ते देते. त्यांचं पाणी करून परत खाली जाते. परत संध्याकाळी वरून त्यांना बंद करून खाली जाऊन सगळं क्लोज वगैरे करून जाते. अरे वा, म्हणजे तुला औषधाची पण माहिती आहे त्यांना द्यायची. मग तुला असं वाटत नाही की त्यांना औषध देणं हे ते कसं शिकली तू? म्हणजे कोणी शिकवलं तुला? पप्पांनी शिकवलं. पप्पांसोबत रोज येत होते, तेव्हा थोडं थोडं केलं. अरे वा. पण तुला कळतात त्यांचे आजार आहे ते सगळे? आता कळतात? म्हणजे समजा आता पप्पा बाहेर असतात, समाजासाठी करतात, त्यांचं काम येते असतं, ते 4-5 दिवस बाहेरच असतात ना, त्यावेळी तुला समजतं का म्हणजे कसं काय त्यांना प्रॉब्लेम झालाय ते? पप्पा सांगतात फोन करून असं ह्यांना झालंय. मग मी वर येऊन ते कबुतराला बघते काय झाले, नंतर मग औषधं ठेवलेले असतात, मग ते काढून मी त्यांना देते त्यांच्या कंडिशन. बघा तुम्ही मित्रांनो, ही मुलगी असून ती शिक्षण पण करते, घरचं पण बघते, आणि मुलींचं ना खूप म्हणजे कौतुक करायला पाहिजे की त्यांचा आता संग म्हणजे हाऊस जोपासतायत. तुम्ही बघत असाल की मुलींना म्हणजे बंधन खूप असतं, पण आपल्या सईला नाहीये तसं काय. ती खूप चांगलं करते आणि तिला आवड पण चांगली आहे. सई तू हे करते ना, खूप चांगलं करते. आणि तुला एक सांगू का, तुझ्या व्हिडिओला जास्त सगळेजण कमेंट करणार आहेत आणि खूप लाईक पण करणार आहेत, आणि तुला पुढे जाऊन याची अजून आवड निर्माण होऊन तू स्वतःच पण अशी मेंटेन करशील, स्वतःची एक कबुतराची लाईन तयार करशील, आणि खास करून रेसरचे. आणि त्यासाठी तुला शुभेच्छा पण त्याबद्दल. थँक्यू. चांगला लागला पण. तर मित्रांनो, हे सुनील तुमचं नाव काय? सुनील सुभाष भिसे. सुभाष भिसे येते. आणि आपण कुठनं येता इथे? सिंहगड रोड, दांडेकर पूल. सिंहगड रोडवर येतात, दांडेकर पुलावरून. आणि किती वाजता येता तुम्ही? आम्ही 6:30ला घर सोडतो. 6:30ला घर सोडता. किती वर्ष झालं तुम्ही येता इथे? 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. मग तुमच्या इथं पण घरी ढाबळ असेलच की? होती माझी ढाबळ, मी पोलिसांनी थोडासा त्रास दिल्यामुळं. अच्छा, ते चालायचंच, नंतर होईलच तुमची इथे. म्हणजे आता तुम्ही मित्र तुम्ही सारखे रेग्युलर येत आहेत, म्हणजे हा तुमचा रुटीन झालं, डेली रुटीन झाला. तुम्ही न चुकता येता ना इथे? न चुकता. रविवार असल्या सुट्टी असती कामावर, तरी रविवारचं बी असतो आम्ही. अरे वा. आणि हे कोण? हे आमचे ढाबाचे मालक म्हणजे जोडीदार आमचे. नाव काय आपलं? विनोद काय? रेड्डी. विनोद रेड्डी येते. आणि हे पण कुठे राहता तुम्ही? पर्वती. दांडेकर पुलापाशी राहतात ते. आणि तिथून येतात, दोघं येतात, संघ येते. आणि यांच्यानंतर थोरा साहेबांच्या नंतर हे दोघं जण इथे सांभाळतात, व्यवस्थित येते आणि लढत पण करतात. आता तुम्ही बघू शकता की लढत इथे चालू आहे कबुतरांची. आणि दोघं जण नियोजन करतात आणि सई त्यांच्या बरोबर असते मदतीला. हे यांचं नियोजन आहे आणि चांगलं नियोजन यांचं करतात. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, ज्याच्यामुळे तुम्हाला या पक्ष्यांची अजून जास्त माहिती मिळेल. आणि जेवढं होईल आपण तेवढं या पक्ष्यांसाठी, किती लांब जायचं झालं ना तरी आपण जाऊया. पण खास करून जे ढाबळ मेंटेन करायची जी पद्धत असते ना, ते आपल्याला बघायची आहे. आणि पक्षी कसे राहतील आणि त्यांची जी लाईन आहे कशी तयार करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर जास्तीत जास्त करा. ज्यांना गरज आहे त्यांना ही इन्फॉर्मेशन मिळू द्या. हे पक्षी कसे टिकवले जातात आणि त्यांची काळजी कशी घेतली जातात, हे फक्त आपले पैसे कमवण्याचा हे नाही, हे आपला छंद आहे. आणि छंद कसा जोपासायचा आहे ना, ते तुम्ही तुमचं शिकू शकताय या मार्फत. तरी आपलं